सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आपल्या विषयाकडे तरीकडे वळणार आहोत. आपल्या विषयाचं नाव आहे सार्वजनिक आयव्यय. आपण आपल्या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या प्रकरणामध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ, सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती ही देखील आपण अभ्यासलेली आहे. असे क्रमिक जे काही त्या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययामध्ये मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपण त्या ठिकाणी विचार करतो आहोत. त्यानंतर आपण सार्वजनिक आयव्ययाचे महत्व याचा देखील विचार केलेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याला त्या ठिकाणी हात घालणार आहोत. पुढच्या मुद्द्याचा विस्तृतपणे विचार करणार आहोत. तो मुद्दा म्हणजे खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये फरक. आता हा प्रश्न साधारणपणे 10 मार्काला विचारला जातो. खाजगी आयव्यय म्हणजे काय, सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, या दोघांमधला फरक किंवा भेद स्पष्ट करा असा 10 मार्काचा प्रश्न विचारला जातो. म्हणून त्या अनुषंगाने आपण हा प्रश्न आणि या प्रश्नाचं जे काही विस्तृत उत्तर आहे ते आपण समजावून घेणार आहोत. आता प्रस्तावनेला मी फारसं काही हात घालत नाही. मी डायरेक्ट त्या ठिकाणी खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोन्ही व्याख्या तुम्हाला मी समजावून सांगतो आहे. खाजगी आयव्यय म्हणजे काय? आता खाजगी आयव्ययामध्ये व्यक्ती, कुटुंब व संस्थांच्या व्यवहाराचा समावेश होतो. म्हणजे खाजगी आयव्ययाने फक्त एक व्यक्ती, एक कुटुंब आणि संस्थांच्या जमा खर्चाचाच फक्त विचार केलेला आहे. तर सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या कशी करता येईल? सार्वजनिक आयव्ययामध्ये सार्वजनिक संस्थांच्या तसेच अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांच्या वित्तीय व्यवहारांचा समावेश होतो. म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्व घटक आहेत या सर्व घटकांच्या जमा खर्च किंवा वेगवेगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबींचा आणि त्या बाबींच्या वित्तीय व्यवहारांचा समावेश होतो असं त्या ठिकाणी म्हणतात. विस्तृतपणे आपल्याला खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. सुरुवातीला खाजगी आयव्ययाचा पहिला जो काही मुद्दा आहे, खाजगी आयव्ययाचे उद्दिष्ट व्यक्तीचे महत्तम कल्याण हे असते. साहजिकच आहे, कोणत्याही व्यक्तीचं महत्तम कल्याण हा त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा पहिला प्रश्न असतो आणि मग तो व्यक्ती निश्चित करत असतो की माझे स्वतःचे त्या ठिकाणी महत्तम कल्याण कसे होईल या दृष्टिकोनातून तो सतत कार्यरत असतो किंवा प्रयत्न करत असतो. सार्वजनिक आयव्ययाच्या बाबतीमध्ये सार्वजनिक आयव्ययाचे जे उद्दिष्ट आहे संपूर्ण समाजाचे कल्याण, म्हणजे सरकारला या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो देशातील सर्व जनतेचे पर्याप्त किंवा महत्तम कल्याण करणे हे सरकारचे प्रमुख कार्य असते असं त्या ठिकाणी म्हणताय. त्यानंतर खाजगी आयव्ययाचे उद्दिष्ट व क्षेत्र हे संकुचित असते. उजव्या बाजूला सार्वजनिक आयव्ययाचे उद्दिष्ट व क्षेत्र व्यापक असते. खाजगी व्यक्ती फक्त स्वतःपुरता विचार करतो, स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करतो. साहजिकच त्याचं क्षेत्र, त्याचं उद्दिष्ट हे संकुचित असते किंवा पर्याप्त असते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पण सार्वजनिक आयव्ययाचे जे काही उद्दिष्ट असते ते व्यापक असते. सरकारला सर्वच घटकांचा, देशातील सर्व जनतेचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. कार्य करत असताना देखील सर्व घटक डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे लागतात. म्हणून ते क्षेत्र व्यापक असते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पुढच्या मुद्द्याला आपण विचार करणार आहोत. व्यक्तीच्या उत्पन्नाची साधने मर्यादित असतात. साहजिकच आहे, प्रत्येक व्यक्ती ज्या नियुक्त केलेल्या मानधनावर, दिलेल्या मानधनावर, दिलेल्या वेतनावर, दिलेल्या पगारावर त्या ठिकाणी काय करतो? काम करतो, काम करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला त्या बाबतीमध्ये मर्यादा येतात. म्हणून तो आपलं उत्पन्न वाढवू शकत नाही. मिळालेल्या उत्पन्नावरतीच तो त्या ठिकाणी आपलं काम करण्याचा प्रयत्न करतो. उजव्या बाजूला सरकारच्या उत्पन्नाची साधने अनेक असतात. आपण या पूर्वीच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे की सरकारच्या उत्पन्नाची साधने अनेक असतात. त्यामध्ये आपण पाहतो आहोत कर आहे, कर हे तर त्या ठिकाणी साधना आहे. ती साधना आपण त्या ठिकाणी समजावून घेतलेली आहे. करांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहोत प्रत्यक्ष कर असेल, अप्रत्यक्ष कर असेल. म्हणजे कर व करेतर उत्पन्न हे प्रमुख दोन घटक सरकारच्या उत्पन्नाची
साधने असतात असं म्हणता येईल. त्यानंतर व्यक्तीची उत्पन्न मिळवण्याची शक्ती ही मर्यादित असते. आपण यापूर्वी जो काही मुद्दा पाहिलेला आहे की व्यक्तीची उत्पन्न मिळवण्याची मर्यादा ही कमी असते आणि व्यक्तीची उत्पन्न मिळवण्याची शक्ती देखील त्या ठिकाणी मर्यादित असते. मिळालेल्या वेतनावर, मिळालेल्या मानधनावर व्यक्तीला आपलं काम त्या ठिकाणी करावं लागतं असं त्या ठिकाणी म्हणता येईल. इकडे सार्वजनिक आयोगाच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल की सरकारची उत्पन्न मिळवण्याची शक्ती ही अमर्यादित असते. सरकार वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करते. मिळालेले उत्पन्न देशातील वेगवेगळ्या घटकांवर खर्च करते हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. त्यानंतर व्यक्तीच्या बाबतीत खर्च अधिक लवचिक असतो. कोणताही व्यक्ती उत्पन्नापेक्षा खर्च हा कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो. खर्च करत असताना तो प्रायोरिटी ठरवतो की आवश्यक गोष्टींवरती अगोदर खर्च करतो, अनावश्यक गोष्टींवरती तो कमीत कमी खर्च करतो. हे व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पाहत आहे. परंतु सरकारच्या बाबतीत उत्पन्न अधिक लवचिक असते. उत्पन्न सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळते. सरकारच्या बाबतीमध्ये असं त्या ठिकाणी म्हणता येईल की सरकारला मुळातच उत्पन्न कमी मिळतं आणि उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च हा अधिक असतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पुढच्या मुद्द्याचा विचार आपल्याला करता येईल की खाजगी व्यक्ती सक्ती करून उत्पन्न मिळवू शकत नाहीत. म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल की कुटुंबाच्या बाबतीमध्ये किंवा व्यक्तीच्या बाबतीमध्ये एखादा व्यक्ती ज्या ठिकाणी काम करतो आहे त्या ठिकाणच्या प्रशासनाने किंवा व्यवस्थापनाने त्या व्यक्तीला जे काही मानधन दिलेलं असेल, जो काही पगार दिलेला असेल, जे काही वेतन दिलेले असेल त्या वेतनावरतीच त्या व्यक्तीला आपलं काम करावं लागतं किंवा तो कामकाज करतो. म्हणून खाजगी व्यक्ती सक्ती करून उत्पन्न मिळवू शकत नाही. उजव्या बाजूला सार्वजनिक आयोगाच्या बाबतीमध्ये कर देणे सक्तीचे असल्याने त्यापासून सरकार उत्पन्न मिळते. देशातील सर्व जनतेकडनं कर वसूल करणे ही सरकारची प्रमुख जबाबदारी आहे. जो व्यक्ती कर कक्षेमध्ये येतो त्या व्यक्तीकडनं कर वसूल करणं. आता व्यक्तीच्याच बाबतीमध्ये नाही तर ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये देखील सरकार कर आकारते आणि त्यापासून सरकार जास्तीत जास्त उत्पन्न गोळा करते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि करांपासूनच सरकारला जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पुढचा मुद्द्याचा विचार करता येईल. व्यक्तिगत खर्च टाळता येतो किंवा पुढे ढकलता येतो. आता उत्पन्न बघून व्यक्ती त्या ठिकाणी खर्च करतो. व्यक्तीला जे काही उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नामध्ये त्याला खर्च भागवावा लागतो. उत्पन्न जर मुळातच कमी जर असेल तर त्याचा खर्च देखील त्या ठिकाणी कमीत कमी असतो आणि व्यक्ती किंवा कुटुंब खर्चापेक्षा बचत करण्याला त्या ठिकाणी प्रायोरिटी त्या ठिकाणी देतं असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पुढे उजव्या बाजूला सरकारी खर्च अनिवार्य असतात आणि सरकारला ते टाळता येत नाहीत. कोणत्याही देशाच्या प्रशासनाला, कोणत्याही देशाच्या सरकारला उत्पन्न नाही मिळालं तरी चालेल, उत्पन्नाचं प्रमाण कमी असेल तरी खर्च हा करावा लागतो. आता काही खर्च असे असतात की ते खर्च आवश्यक असतात किंवा अनिवार्य असतात. जास्तीत जास्त खर्च या घटकांवर करावा लागतो. उदाहरणार्थ संरक्षण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, इतर प्रकारच्या सेवा सुविधा असेल, अशा सर्वच बाबींवर सरकारला त्या ठिकाणी खर्च करावा लागतो आणि हेच सार्वजनिक आयोगाचं वैशिष्ट्य आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पुढे खासगी आयोगाच्या बाबतीमध्ये पाहता येईल की व्यक्ती फायद्याचा खर्च करते. नफा मिळवणे हा मुख्य हेतू असतो. साहजिकच आहे, 1 रुपया खर्च केल्यानंतर त्यापासून 2 रुपये त्या ठिकाणी कसे मिळतील असा उद्देश व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा असतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून कोणताही व्यक्ती किंवा कोणतंही कुटुंब फक्त आपल्या फायद्यासाठी खर्च करते आणि नफा मिळवणे हा त्याचा प्रमुख हेतू असतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आता सरकार खर्च करते तेव्हा नफा मिळवणे हा हेतू नसतो तर समाजाचे कल्याण हा मुख्य हेतू असतो असं म्हणता येईल. सरकारला वेगवेगळ्या बाबींवर खर्च करावा लागतो. देशातील जनता डोळ्यासमोर ठेवून खर्च करावा लागतो आणि नफा मिळवणे हा सरकारचा मुळीच उद्देश नसतो. तर समाजाचे पर्याप्त किंवा महत्तम कल्याण कसं होईल या दृष्टिकोनातून सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करीत असते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर
व्यक्तीच्या बाबतीमध्ये अंदाजपत्रक हे आठवड्याचे, महिन्याचे अथवा वर्षाचे सुद्धा असू शकते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आता प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब हे अंदाजपत्रक डोळ्यासमोर ठेवून खर्च करत असते असं म्हटलेलं आहे. काही व्यक्तींचे किंवा काही कुटुंबांच्या बाबतीमध्ये अंदाजपत्रक हे एका आठवड्याचे आपल्याला म्हणता येईल किंवा महिन्याचे आपल्याला म्हणता येईल किंवा वर्षाचे देखील त्या ठिकाणी म्हणता येईल असं आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हणता येईल की व्यक्ती खर्च हा कमीत कमी खर्च आणि उत्पन्न जास्तीत जास्त मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मिळालेल्या उत्पन्नातून व्यक्ती बचत किंवा गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत असतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. उजव्या बाजूला सार्वजनिक आयव्ययाच्या बाबतीमध्ये, सरकारच्या बाबतीमध्ये नफा खर्चाचा जो काही काळ आहे तो अतिशय महत्वाचा असतो. 1 एप्रिल ते 31 मार्च या काळातील सरकारच्या जमा खर्चाचा या ठिकाणी विचार केला जातो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आता 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपल्या अर्थव्यवस्थेचे किंवा आपल्या देशाचे आर्थिक वर्ष आहे आणि अशा आर्थिक वर्षामध्ये सरकारला त्या ठिकाणी आपलं अंदाजपत्रक त्या ठिकाणी मांडावं लागतं आणि अशा अंदाजपत्रकामध्ये नेहमी आर्थिक वर्षाचाच त्या ठिकाणी विचार केला जातो. 1 एप्रिल ते 31 मार्च या काळामध्ये सरकार त्या ठिकाणी उत्पन्न प्राप्त करतं आणि मिळालेल्या उत्पन्नातून सरकार त्या ठिकाणी खर्च करतं असं त्या ठिकाणी म्हणता येईल. खाजगी आयव्ययाच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल व्यक्ती उत्पन्न खर्चाच्या बाबतीत भविष्य काळापेक्षा वर्तमान काळाचा व अल्पकाळाचा विचार करते असं म्हटलेलं आहे. साहजिकच या ठिकाणी म्हणता येईल की व्यक्ती भविष्य काळाचा जास्तीत जास्त विचार करत नाही तर वर्तमान काळात व्यक्ती त्या ठिकाणी जगत असतो किंवा ते कुटुंब जगत असतं. म्हणून वर्तमान काळाचा आणि अल्पकाळाचा त्या ठिकाणी विचार केला जातो. मिळालेल्या उत्पन्नातून तो घर खर्च करत असतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून भविष्य काळापेक्षा त्याने वर्तमान काळाला जास्तीत जास्त महत्व दिलेले आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. इकडे सार्वजनिक आयव्ययाच्या बाबतीमध्ये म्हणता येईल की सरकार वर्तमान काळाबरोबर भविष्य काळाचा देखील विचार करते. काही योजना सरकारच्या वर्तमान काळातल्या असतात आणि काही योजना या भविष्यकालीन योजना असतात. सरकार नेहमी दीर्घ काळाचाच त्या ठिकाणी विचार करतं, कारण दीर्घ काळामध्ये ज्या काही योजना सुरू केलेल्या असतात त्या योजना यशस्वी कशा होतील या दृष्टिकोनातून सरकारला नेहमी प्रयत्न करावा लागतो. कारण भविष्यकालीन योजनांची जी काही फळं असतात ती पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे, त्याचे लाभ मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून सरकार भविष्य काळाचा अधिकाधिक विचार करते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर व्यक्ती आपले उत्पन्न, खर्च व कर्ज या बाबतीमध्ये गुप्तता राखते. साहजिकच आहे, कुठलाही व्यक्ती असेल, कुठलाही कुटुंब त्या ठिकाणी असेल की उत्पन्न कसं मिळालेलं आहे, कोणकोणत्या घटकांपासून त्या ठिकाणी मिळालेले आहे, किती मिळालेले आहेत या बाबतीमध्ये सतत गुप्तता त्या ठिकाणी राखते. खर्च करण्याच्या बाबतीमध्ये कोणत्या गोष्टींवरती खर्च करायचा आहे, आवश्यक गोष्टींवरती खर्च करायचा आहे की अनावश्यक गोष्टींवरती खर्च करायचा आहे या बाबतीमध्ये देखील त्या ठिकाणी गुप्तता पाळली जाते. कर्जाच्या बाबतीमध्ये तसंच म्हणता येईल, कर्ज कोणकोणत्या घटकांकडून मिळवलेले आहे, बँकांकडून मिळालेले आहे किंवा अनेक प्रकारच्या ज्या काही वित्तीय संस्था असतील किंवा खाजगी घटक असेल या खाजगी घटकांकडून कर्ज मिळवलेले आहे या बाबतीमध्ये देखील त्या ठिकाणी गुप्तता त्या ठिकाणी राखली जाते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर सरकार आपले उत्पन्न खर्च बाबतचे अंदाजपत्रक सभागृहापुढे मांडते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. सरकारचा अंदाजपत्रक म्हणजे भारताचा अंदाजपत्रक हे प्रत्येक वर्षी 1 फेब्रुवारीला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होत असते किंवा जाहीर होत असते असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि अशा अंदाजपत्रकामध्ये सरकार आपलं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असते. खर्च किती झालेला आहे, उत्पन्न किती मिळालेलं आहे या बाबतीमध्ये सरकार नेहमी त्या ठिकाणी सतत विचार करत असते आणि असा विचार करत असताना झालेला खर्च वसूल कसा करता येईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल या दृष्टिकोनातून देखील सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत असते असं त्या ठिकाणी म्हणताय. आता थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल की खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे खाजगी आयव्ययाला लागू होणारे नियम जशाच्या तसे सार्वजनिक आयव्ययाला लागू करता येत नाही. खाजगी आयव्यय ही एक स्वतंत्र संकल्पना आहे आणि सार्वजनिक आयव्यय ही देखील एक स्वतंत्र संकल्पना आहे. खाजगी आयव्यय फक्त एका कुटुंबापुरतं असेल किंवा काही व्यक्तीपुरतं असेल.
या ठिकाणी आपल्याला त्यामुळे सार्वजनिक अवयवाचं महत्व आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे आपण हा प्रश्न त्या ठिकाणी संपवलेला आहे. खाजगी अवयव आणि सार्वजनिक अवयव यामधील फरक आपण त्या ठिकाणी विस्तृतपणे त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला जो काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सविस्तरपणे लिखाण करायचं आहे. तो प्रश्न साधारणपणे 10 मार्काला विचारला जातो. खाजगी अवयव आणि सार्वजनिक अवयव यामधील फरक स्पष्ट करा. यातले आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. क्रमिक मुद्दे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. म्हणून हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न नेहमी सतत परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारला जातो. म्हणून हा प्रश्न आपण सर्वांनी दुर्लक्षित करून चालणार नाहीत. थँक्यू.